नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सीईटी 3 इयर स्टुडंट असतील किंवा 5 इयर स्टुडंट असतील, खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते, की सर कॉलेजची जेव्हा ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होईल, त्यावेळी कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट कशा पद्धतीने बनवायची आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ बना जेणेकरून सर्व डाउट्स जे काही आम्हाला आहेत ते सर्व क्लिअर होतील. या व्हिडिओमध्ये याच गोष्टीची आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत, की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशा पद्धतीने बनवायची आहे. म्हणजे प्रेफरन्स नंबर 1 ला कोणता कॉलेज द्यायचा आहे, प्रेफरन्स नंबर 2 ला कोणता कॉलेज द्यायचा आहे, प्रेफरन्स नंबर 3 ला कोणता कॉलेजेस द्यायचं आहे. या पद्धतीने तुमची कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने बनवायची आहे, कोणकोणत्या गोष्टी यामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजेत, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा हेल्प होऊन जाईल. ओके. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट स्टेप बाय स्टेप. पण यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत. फर्स्ट इन्फॉर्मेशन जर आपण बघितली तर तुम्हाला ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ती कोणती? तर यामध्ये जर आपण बघितलं बेसिक इन्फॉर्मेशन जर बघितली आपण तर यामध्ये टोटल हे आपले 4 राउंड होत असतात. ओके. कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड. त्यानंतर हा स्पॉट राउंड सुद्धा होत असतो. आता या स्पॉट राउंडच्या संदर्भात खूप विद्यार्थ्यांचं क्वेश्चन आहेत, की सर हा राउंड कधी होतो? याची माहिती प्रॉपरली द्या. सो याची सुद्धा माहिती प्रॉपरली मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. आणि लास्टचा जो राउंड असतो जो की इन्स्टिट्यूट मध्येच हा राउंड चालू असतो, मॅनेजमेंट राउंड. ओके. कारण की मॅनेजमेंट राउंडला सुद्धा सीट्स ज्या पेंडिंग असतात, कॉलेजच्या बेसवर म्हणजे कॉलेज लेव्हलला त्या होत असतात. कॉलेजवर डिपेंड असतं, की मॅनेजमेंट राउंडच्या सीट्स या डायरेक्टली स्टुडंटला देत असतात. सो हे जे राउंड्स आहेत म्हणजे कॅप राउंड 1 असेल, कॅप राउंड 2 असेल, कॅप राउंड 3 असेल, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड असेल, मॅनेजमेंट राउंड असेल, स्पॉट राउंड असेल. अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहे. स्टेप बाय स्टेप याची माहिती तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिक कोणकोणते राउंड्स नॉर्मली सीईटीमध्ये होत असतात. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं फर्स्ट इन्फॉर्मेशन जर आपण बघितली, तर याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर याच्यामध्ये प्रायव्हेट जर आपण बघितलं, जे काही मॅनेजमेंट कोटामधून असतात, ते 20% सीट्स यामध्ये फिलअप केल्या जातात आणि 80% ज्या सीट्स असतात, त्या ॲक्चुअल तुमच्या पर्सेंटाइल बेसवरती तुम्हाला कॉलेजेस हे अलॉट होतात. म्हणजेच काय? तर टोटल 4 कॅप राउंड यामध्ये होत असतात. कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, त्यानंतर कॅप राउंड 3, नंतर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आणि जो लास्ट जो तुम्हाला राउंड आहे, स्पॉट राउंड हा तुम्हाला प्रॉपरली याच्यामध्ये मी गाईडन्स देत असतो, की कशा पद्धतीने तुम्हाला या राउंडला अप्रोच करायचं आहे. ज्यावेळी प्रॉपरली स्टेप बाय स्टेप प्रोसेस ही चालू होईल, त्यावेळी तुम्हाला मी गाईडन्स करणारच आहे. त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. ओके. पण तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे, की 80% ज्या सीट्स असतात, त्या टोटल या राउंडमधून भरल्या जातात. म्हणजे कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आणि स्पॉट राउंडमधून. या 80% सीट्स यामधून फिलअप केल्या जातात आणि ज्या 20% ज्या सीट्स आहेत, या तुमच्या मॅनेजमेंट राउंडमधून फिलअप केल्या जातात. मॅनेजमेंट राउंडमध्ये पर्सेंटाइल तुमचं विचारलं जात नाही. यामध्ये फक्त तुमच्याकडे प्रॉपरली अमाउंट जर पैसे जर तुमच्याकडे असतील, तर डायरेक्टली इकडे तुमचं ॲडमिशन 0 पर्सेंटाइलला सुद्धा होऊन जातो. ओके. खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स होते, की सर मला कमी पर्सेंटाइल आहे, तर काय करावं लागेल? काही स्टुडंट असे असतात, की ते मॅनेजमेंट राउंडमधून ॲडमिशन घेत असतात आणि नॉर्मली जे फीज वगैरे असते, ते कॉलेज लेव्हलला माहिती असते. ओके. यामध्ये आपल्याला फीज माहिती नाहीये, की किती फीज असते, पण याची फीज ही जास्त असते. ओके. काही कॉलेजेस समजा ॲक्चुअल जी फीज आहे ती जर घेत असतील, तरी मॅनेजमेंट राउंडला जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं, तर चांगली गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये सीट्स ज्या आहेत, याच्यामध्ये पैसे हे जास्त घेतले जातात मॅनेजमेंट राउंडमध्ये. बाकी नॉर्मल राउंड्समध्ये जे तुमची ॲक्चुअल फीज असते कॉलेजची, तेच फीज ही घेतली जाते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाइल आहेत, ते विद्यार्थी या स्टेप ॲक्शन थ्रू तुम्हाला डायरेक्टली कॉलेज अलॉट होतात आणि नॉर्मल फीजमध्ये तुमचं ॲडमिशन होत असतं.
हे कंपॅरिझन सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, की कोणत्या राउंडमध्ये किती आपल्याला अमाउंट भरायची आहे, किती पैसे आपल्याला भरायचे आहेत, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंतरला जर आपण बघितलं, प्रॉपरली जे काही डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे, तो कशाबद्दल? तर त्यामध्ये तुम्हाला यामध्ये सांगत आहे, की लोकेशन डिसाईड करा. म्हणजे एखादा विद्यार्थी पुणेमध्ये राहत असेल किंवा एखादा विद्यार्थी समजा मुंबईमध्ये राहत असेल किंवा एखादा विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असेल किंवा एखादा विद्यार्थी कोल्हापूरमध्ये राहत असेल. सो ज्या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये ॲडमिशनसाठी यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली डिसाईड करा तुमचं लोकेशन आणि त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स मग द्यायचे आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला समजा पुणेचं लोकेशनचं ॲडमिशनमध्ये कॉलेजेस घ्यायचे आहेत, त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. त्या विद्यार्थ्यांनी पुणेचे जे कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजचेच प्रेफरन्स देणं हे गरजेचं असतं. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं, की सर मी होमटाउन जो काही माझा आहे मुंबईमध्येच राहतो मी आणि मुंबईचेच कॉलेजेस मला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी मुंबईचे कॉलेजेस प्रॉपरली तुम्हाला द्यायचे आहेत. सो तुम्ही लोकेशन डिसाईड करा, की तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे. कारण की बघा, समजा एखादा विद्यार्थी पुणेवरून मुंबईमध्ये येत असेल, तर मग इकडचं राहणीमानाचा खर्च आला. रेंटमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल, मग तिकडच्या या गोष्टी सर्व तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. ओके. सो तुमचे पॅरेंट्स असतील, त्यांच्याबरोबर डिस्कस करा, की चांगला कॉलेज जर तुम्हाला अलॉट होत असेल, जी-एल-सी सारखे कॉलेजेस अलॉट होत असेल किंवा आय-एल-एस कॉलेज अलॉट होत असेल, तर चांगले कॉलेजेस अलॉट होत असतील, तर तिकडे त्यांचं प्रॉपरली तुम्हाला राहण्याचं वगैरे सर्व खर्च तुम्हाला असणार आहे. जेवणाचा खर्च येत असणार आहे तिकडे. ओके. या सर्व गोष्टी विचार करून तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. कारण की या सर्व गोष्टी नॉर्मली कोणी सांगत नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेतल्याच्या नंतर मग तुम्हाला हे प्रॉब्लेम येतात, की रूमचा खर्च आला, जेवणाचा खर्च आला, त्यामध्ये राहण्याचा खर्च आला. या सर्व गोष्टीचा खर्च हा तुम्हाला तिकडे परवडेबल असेल तरच तुम्ही तिकडे ॲडमिशनला नक्की तुम्ही जाऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना जायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी डेफिनिटली या सर्व गोष्टीचा विचार करावा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे शॉर्टलिस्ट द कॉलेजेस. म्हणजे कॉलेजची लिस्ट तुम्हाला शॉर्टलिस्ट करायची आहे. म्हणजे समजा मी समजा ठाणेमध्ये राहत आहे किंवा कल्याणमध्ये राहत आहे. ओके. सो याच्यामध्ये मला फक्त मुंबईचेच कॉलेजेस पाहिजेत आणि काही नवी मुंबईचे कॉलेजेस पाहिजे. तर या मुंबई आणि नवी मुंबई कॉलेजेसचे माझं पर्सेंटाइल किती आहे, त्यानुसार मी कॉलेजची लिस्ट बनवेन. आता पर्सेंटाइल कुठे आहेत हे मला कशा पद्धतीने समजेल त्याची लिस्ट मी ऑलरेडी Telegram चॅनलला पाठवलेली आहे. लास्ट इयरचं कट ऑफ कशा पद्धतीने चेक करायचं आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्ही प्रॉपरली बघा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्या पद्धतीने कॉलेज तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे आहेत. ओके. म्हणजे कॉलेजची लिस्ट प्रॉपरली बनवा आणि त्या पद्धतीने आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स मग द्यायचे आहेत. आणि डिपेंड करतं नो युअर सिच्युएशन. कारण की तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुम्हाला पर्सेंटाइल किती आलेले आहेत. ओके. त्या पर्सेंटाइलच्या बेसवरच मग तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स सिलेक्ट करा. ओके. एखाद्या विद्यार्थ्याला कमी पर्सेंटाइल आहेत, 40 पर्सेंटाइल आहेत आणि तो विद्यार्थी समजा जी-एल-सीचा किंवा आय-एल-एस जर प्रेफरन्स लिस्टला टाकत असेल, तर हा कॉलेज तर लागणार नाहीये. तुम्हालाही माहिती आहे कारण की 99 पर्सेंटाइल अबोव्ह जे विद्यार्थी असतील त्यांना हे कॉलेजेस नॉर्मली लागत असतात. ओके. त्या पद्धतीने तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमची जी फॅमिलीचं जे इन्कम आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. ओके. कारण की बाहेरच्या जेव्हा तुम्ही कॉलेजेसमध्ये या बाहेरच्या सिटीमध्ये जेव्हा तुम्ही येता किंवा गावावरून तुम्ही कोणत्या सिटीमध्ये येत असतात, त्यावेळी खूप प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. या सर्व गोष्टी कोणी सांगणार नाहीये. ओके. सर्व गोष्टी वर-वर तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटतील, पण तेवढ्याच ईझी नाही आहेत. ओके. सो त्या सर्व गोष्टी तुम्ही विचार करा आणि त्यानंतर मग कॉलेजची लिस्ट बनवा आणि मग ते कॉलेजचे प्रेफरन्स प्रॉपरली तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. ओके. नाहीतर मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. नेक्स्ट आहे चेक ऑफ्स. म्हणजे थर्ड जो ऑप्शन आहे तो तुम्हाला कट ऑफ प्रॉपरली चेक करायचा आहे. तुमची जी युनिव्हर्सिटी असेल म्हणजे आता एखादा विद्यार्थी पुणेमध्ये असेल, तर पुणेच्या कॉलेजेसचा कट ऑफ हा किती गेलेला होता, ते तुम्ही चेक करा. त्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे लास्ट इयर कट ऑफची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मी देऊन टाकतो. ओके. मुंबईचा एखादा विद्यार्थी आहे, तर मुंबईची युनिव्हर्सिटीमध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत, त्यामध्ये जर तुम्हाला ॲप्लाय करायचं असेल, तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ॲप्लाय करा. फर्स्ट तुमची होम युनिव्हर्सिटीला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्या, जेणेकरून तुम्ही तिथे राहत आहात. सो तुम्हाला खर्च वगैरे जास्त होणार नाहीये आणि चांगले कॉलेजेसमध्ये तुम्हाला अलॉटमेंट भेटतं, तर तुम्हाला त्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ हा व्हॅरी होत असतो. म्हणजे आता आपण बघितलं, एखादा विद्यार्थी
कॅटेगरीमध्ये आहे. कॉलेजचा हा जो कट ऑफ आहे, जीएलसी असेल, आयएलएस असेल, फिरोदिया असेल, बीपीएम टीएमसी लॉ कॉलेज असेल, सर्व कॉलेजचा कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे हा डिफरंट असतो. जर ओपन जनरलचा समजा एक्झाम्पल देतोय, एखादा ओपन जनरल कॅटेगरीचा स्टुडंटचा 80% कट ऑफ गेला असेल, तर कॅटेगरीचा जो विद्यार्थी असेल त्याचा नेहमी कट ऑफ हा कमी जाणारच आहे. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांचे कॅटेगरी असेल त्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी वाईज तुमचा कट ऑफ लास्ट इयरला किती गेलेला आहे, मी जो कट ऑफ एक्सपेक्टेड दिलेला आहे तो कितीपर्यंत जात आहे, त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स हे तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. नेक्स्ट जर आता आपण बघितलं तर खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असेल, मग सर ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने बनवायची आहे, कॉलेजची लिस्ट कशा पद्धतीने बनवायची आहे, त्याची तुम्हाला यामध्ये मी थोडं गायडन्स देत आहे. स्ट्रॅटेजी कसं असलं पाहिजे, कॉलेजची लिस्ट जर आपण बनवत असताना नेहमी तुम्ही हे लक्षात ठेवा, कॉलेजचा कट ऑफ मोर दॅन युअर पर्सेंटाईल. ओके. म्हणजेच तुमचा जो कॉलेजचा कट ऑफ आहे, ओके, तुमच्या कट ऑफ पेक्षा जास्त असेल तर तो तुम्हाला देणं गरजेचं आहे की नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला समजा माझं एक्झाम्पल घेतो, 80% मला आहेत. ओके. सर याच्यामध्ये 5% किंवा 3% एक्स्ट्रा असतील तर त्या कॉलेजचा प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजचा व्हीपीएम टीएमसी लॉ कॉलेज आहे. ओके. या कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ जर आपण बघितलं तर समजा 82%ला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेला असेल, तर एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे मलाच 80% आहेत, मी नक्की व्हीपीएम टीएमसी कॉलेजचा हा जो प्रेफरन्स आहे हा नक्की माझ्या लिस्टमध्ये असेल. का असेल? कारण की याच्यामध्ये जर 82% व्हीपीएम टीएमसी लॉ कॉलेज गेलेला आहे, तर कॅपराउंड आणि कॅपराउंड 3 मध्ये हा कॉलेजचा प्रेफरन्स मी दिला, तर नक्की हा कॉलेज मला अलॉटमेंट होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तेवढा कट ऑफ हा कमी येऊ शकतो. एखादा विद्यार्थी असं सुद्धा करू शकतो, तर मला 80% आहेत, तर जे 75% ज्या कॉलेजेसला 75%ला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेला असेल, ते 75% अबोव्ह त्या कॉलेजचे प्रेफरन्स मी देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच लिस्ट मी त्या पद्धतीने बनवेन. म्हणजे काय, हाय टू लो या पद्धतीने माझी प्रेफरन्स लिस्ट असेल. हाय कसं झालं? हे 82% मी सांगितलं, ती हाय पर्सेंटाईल आणि 75% सांगितलं, ते लो पर्सेंटाईल. सो हाय टू लो पर्सेंटाईल नुसार मी कॉलेजचे प्रेफरन्स हे देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून मला मिडलमध्ये मी असेल, तर मला कॉलेजेस अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे जास्त असतील. पण कॉलेजचे प्रेफरन्स असेच द्या, ज्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकाल. असं नका करू, की एखाद्या कॉलेजचा मी प्रेफरन्स जर दिला आहे, पण तो मला कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, पण तो खूप लांब आहे, तिकडे मी जाऊ शकत नाही. सो त्यापेक्षा तुम्ही त्या कॉलेजला प्रेफरन्स देऊ नका. यामध्ये काय होतं, त्या लोकेशनचा समजा एखादा विद्यार्थी असेल, त्याला जर तो कॉलेज पाहिजे असेल, तुम्ही तिकडे तो प्रेफरन्स दिलेला आहे, तुम्हाला ती लिस्ट लागलेली आहे, जेणेकरून त्याचा नंबर तिकडे लागत नाही. सो त्यासाठी मी एकच ॲडवाइस करेन तुम्हाला, ज्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, डेफिनेटली त्या कॉलेजचे प्रेफरन्स द्या आणि जर तुम्हाला ते कॉलेज लागले, तर नक्की ॲडमिशन प्रॉपरली तिकडे घेऊन टाका आणि तुमची सीट तिकडे कन्फर्म करून टाका. ओके. या पद्धतीने तुम्हाला ह्या स्टेप ॲक्शन थ्रू जायचं आहे. नेक्स्ट आहे कॉलेज कट ऑफ मोर इक्वल दॅन युअर पर्सेंटाईल. म्हणजे जो काही कॉलेजचा कट ऑफ आहे, जो जास्त असेल किंवा इक्वल असेल, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं जसं मी सांगितलं 82% आहे. ओके. आणि एखाद्या विद्यार्थ्याचं समजा 85% आहे. ओके. आणि कॉलेजचा कट ऑफ समजा इथे आपण बघितलं 83% समजा लागत असेल किंवा लागला असेल लास्ट इयरचा कट ऑफ, त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स या पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. सो तुमचा जो कट ऑफ असणार आहे, जास्त असेल, कशा पद्धतीने सांगायचंय यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी. त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचं लिस्ट ही कट ऑफ नुसार पर्सेंटाईल नुसार बनवायची आहे. ओके. कॉलेज कट ऑफ लेस ऑर इक्वल दॅन युअर पर्सेंटाईल. माझं पर्सेंटाईल समजा 80% आहेत. ओके. तर या लेस पर्सेंटाईल म्हणजे काय, तर यामध्ये लेस पर्सेंटाईलला एखादा कॉलेज 75% गेला असेल, एखादा कॉलेज 74% गेला असेल, तर लिस्ट मला बनवणं, ती स्ट्रॅटेजी प्रॉपरली मला करणं गरजेचं आहे. एखाद्या जर बघितलं आपण 80% एखादा कॉलेज लागला असेल, तर ते 80% टू 75 म्हणजे 75 टू 80 या रेंजमध्ये जे कॉलेजेस असतील माझ्या लोकेशनमध्ये, म्हणजे मी मुंबईमध्ये राहत असेल, तर मुंबईमध्ये समजा
सिद्धार्थ कॉलेज असेल किंवा व्हीपीएम टीएमसी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज असेल, आनंद विश्व गुरुकुल कॉलेज असेल, जे काही कॉलेजेस आहेत, जे तुम्ही प्रेफरन्स लिस्ट देणार आहात, या 75 टू 80 पर्सेंटाइल मध्ये जर असेल, तर मग मी त्या कॉलेजचे प्रेफरन्स देईन. कारण की मला जो पर्सेंटाइल आहे, 80 पर्सेंटाइल आहे. ओके. आणि मग माझे चान्सेस असतील या कॉलेजेसमध्ये अलॉटमेंट होण्याचं. ओके. नेक्स्ट आहे कॉलेज कट ऑफ लेस दॅन युअर पर्सेंटाइल. ज्या कॉलेजेसचा कट ऑफ तुमच्या कट ऑफ पेक्षा कमी असेल म्हणजे 80 पर्सेंटाइल मला आहेत आणि सर मी बघितले असे 10 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये माझ्या कट ऑफ म्हणजे माझ्या पर्सेंटाइल पेक्षा कमी कट ऑफ तिथे गेलेला आहे. तर नक्की त्या कॉलेजचं तुम्ही लिस्ट बनवा आणि ते कॉलेजेस तुमच्या लोकेशन मध्ये आहेत का? म्हणजेच काय तर तुम्ही तिकडे ऍडमिशन घेऊ शकता का? खूप कॉलेजेस असतील ज्यांचा तुमचा पर्सेंटाइल पेक्षा कमी पर्सेंटाइलला कॉलेज अलॉटमेंट या कट ऑफ गेला असेल. पण एक लक्षात ठेवा, त्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा, की तुम्ही त्या कॉलेजला जर तुमचं अलॉटमेंट झालं, तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता का? जर आन्सर असेल येस, तर डेफिनेटली त्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. ओके. जर आन्सर नो असेल, तर त्या कॉलेजचा प्रेफरन्स देऊन काहीही अर्थ नाही आहे. ओके. कारण की तो कॉलेज जर तुम्हाला लागलं, तुम्ही तिकडं ऍडमिशन तर घेणार नाहीये. मग उगाच त्या कॉलेजचा प्रेफरन्स देऊन दुसऱ्या विद्यार्थ्यांची लिस्ट या दुसऱ्या विद्यार्थ्यांचं तिकडं नाव आलं, तर ते विद्यार्थी तिकडे ऍडमिशन घेऊ शकतात. त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा पर्सेंटाइल आणि या कॉलेजचे जे काही प्रिव्हियस इयरचे कट ऑफ आणि आपण जो कट ऑफ एक्स्पेक्टेड बनवलेला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजची लिस्ट ही अशा पद्धतीने बनवायची आहे. तुमची जी लिस्ट असेल हाय टू लो या पद्धतीने तुमचं प्रेफरन्स लिस्ट असणार आहे. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. नेक्स्ट आहे आता कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, काही टिप्स आहेत माझ्याकडून ज्या तुम्हाला मी देणार आहे. त्या जर टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या, तर नक्की तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट हे डेफिनेटली 100% होऊन जाईल. त्या काय टिप्स आहेत? एक आहे ट्राय टू गेट कॉलेज इन राउंड 1. विद्यार्थ्यांचं असं वाटतं, जीएलसीचा प्रेफरन्स देतात, आयएलएसचा प्रेफरन्स देतात, बीपीएम, टीएमसी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज देतात, विरोधी देतात आणि यामधले काही कॉलेजेसचे स्टुडंटला आयएलएसचा कॉलेज अलॉटमेंट होऊन जातो. तिकडे ऍडमिशन घेतात. ऍडमिशन घेतलं म्हणजे काय तिकडे त्यांचं ऍडमिशन कन्फर्म झालं. एखादा विद्यार्थी काय करतो, की सर 3rd नंबरचा मला लागलेला आहे कॉलेजेस समजा फिरोदिया लागलेला आहे. मला या 2 कॉलेजेससाठी मला ट्राय करायचं आहे. तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता. बेटरमेंटचा ऑप्शन आहे. तुम्ही नक्की त्यामध्ये बेटरमेंट करू शकता. ते केल्याच्या नंतर डेफिनेटली ही जी सीट्स आहे तुमची जी लागलेली आहे, ती तर तुमची रिझर्व्ह राहील. ओके. बट बेटरमेंटमध्ये हे सुद्धा कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट फर्स्ट कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे जास्त असतील. हे राउंड 1 मध्ये बेटरमेंटचा ऑप्शन तुम्हाला असेल. नक्की तुम्ही तो देण्याचा प्रयत्न करा. पण ज्या विद्यार्थ्यांना राउंड 1 मध्ये तुम्ही जो कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला आहात, तुम्ही जी प्रेफरन्स लिस्ट बनवलेली आहात, पद्धतीने फर्स्ट प्रेफरन्सला तो तुम्ही कॉलेज ठेवलेला आहे. तो जर तुम्हाला लागला तर डेफिनेटली तिकडे ऍडमिशन घेऊन टाका. कारण की नंतरला सीट्स या कमी होत जातात आणि एकदा सीट्स कमी होत जर झाल्या, तर मग पर्सेंटाइल तिकडे वाढला जातो. कट हा वाढला जातो. ओके. त्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राउंडमध्ये कॅप राउंड 1 मध्ये फर्स्ट राउंडमध्ये कॉलेज अलॉट होईल, त्या विद्यार्थ्यांनी तिकडे ऍडमिशन घेऊन टाका. सेकंड आहे डोंट फ्रीज कॉलेज इन कॅप राउंड 1. ओके. म्हणजेच काय बेटरमेंट राउंड हा आपल्याला असतो. म्हणजे जसं तुम्हाला यामध्ये एक्झाम्पल दिलं 3rd नंबरला फिरोदिया कॉलेज लागला आणि तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड तर दोन्ही प्रेफरन्स मधले मला सर कॉलेज पाहिजे. तर तुम्ही त्या तिकडे फ्रीज करू नका. फक्त बेटरमेंटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि बेटरमेंटचं ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला चान्सेस असतात कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला ह्या 1 या 2 पैकी कॉलेज अलॉटमेंट होण्याचं. समजा ते जर नाही अलॉट झालं, ॲज इट इज तुम्हाला फिरोदिया ॲज इट इज तुम्हाला भेटणारच आहे. कारण की बेटरमेंट तुम्ही केलेलं आहात. बेटरमेंट केलंय म्हणजे 1000 तुम्हाला पे करावे लागतात. हे 1000 यासाठी पे करावे लागतात कारण की ही सीट तुमची कन्फर्म ठेवली जाते. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला जर फ्रीज करायचा नसेल, तर तुम्ही फ्रीज करू नका कारण की बेटर कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत म्हणून. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे मिनिमम गो टिल कॅप राउंड 2. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रयत्न करा जास्तीत जास्त की कॅप राउंड 2 पर्यंत तुम्हाला जाण्याचा. कारण कॅप राउंड 2 पर्यंत तुम्हाला ॲडमिशनचे चांगले कॉलेजेस म्हणजे बेटरमेंटच्या ऑप्शनमध्ये बोलत आहे मी. बेटरमेंटसाठी तुम्ही कॅप राउंड 2 पर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. ओके. कारण की काय होतं
एखाद्या विद्यार्थ्याला 4 नंबरचा कॉलेज लागला असेल, 7 नंबरचा कॉलेज लागला असेल, तर चान्सेस असतात बेटरमेंटमध्ये अजून चांगले कॉलेजेस तुम्हाला भेटण्याचं. पण त्यासाठी कॅप राउंड 2 पर्यंत तुम्ही वेट करू शकता. कॅप राउंड 2 ला तुम्हाला समजलं, की सर जो कॉलेज पाहिजे तो नाही भेटला, पण जो कॉलेज भेटलेला आहे त्यामध्ये आम्ही ॲडमिशन घेत आहोत. सो त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, कारण की ती सीट तुमची रिझर्व्ह असते. नेक्स्ट आहे स्पॉट राउंड अल्सो इम्पोर्टंट. आता स्पॉट राउंड काय असतो? जेव्हा तुमचे कॅप राउंड 3 कंप्लीट होतं. कंप्लीट होत असताना काही सीट्स त्यामध्ये बॅलन्स असतात. त्या इन्स्टिट्यूट म्हणजेच कॉलेज लेव्हलला होत असतात. ओके. त्या इन्स्टिट्यूट या त्या स्पॉट राउंडमध्ये कधी-कधी कमी पर्सेंटाईल ज्या विद्यार्थ्याला असतील, त्या विद्यार्थ्याला सुद्धा ती कॉलेज अलॉटमेंट देत असतं. कारण की त्या सीट्स पेंडिंग असतात. कोणाला तरी त्या सीट द्यायच्या असतात. मग काय करतं कॉलेज? त्या ज्या सीट्स आहेत, त्या कॉलेज सीट्स जे विद्यार्थी तिथे अवेलेबल असतात लास्ट राउंडपर्यंत, त्या विद्यार्थ्यांना ती सीट दिली जाते. ओके. सो हा स्पॉट राउंडची प्रॉपरली मी व्हिडिओ बनवेन. प्रॉपरली तुम्हाला गाईडन्स या बाबतीत करेन, की हा राउंड कधी असतो, जेव्हा राउंड चालू होईल, त्याची सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ त्या पद्धतीत बनवून आणि त्यावेळी तुम्हाला गाईडन्स करेन, की कधी तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे. सो हा सुद्धा या राउंड सुद्धा इम्पोर्टंट आहे. ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेनच. ओके. त्यानंतर आहे गिव्ह प्रेफरन्स करेक्टली हाय टेबल. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचा जो पर्सेंटाईल आहे 80 आहे. प्लस 5 पर्सेंटाईल ॲड करा. म्हणजे 85 पर्सेंटाईल पर्यंत तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्या आणि लो म्हणजे 75 पर्सेंटाईल पर्यंत जे कॉलेजेस असतील 75 पर्सेंटाईल पर्यंत त्या कॉलेजचं सुद्धा प्रेफरन्स द्या. म्हणजेच काय होईल, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे 100% जास्त असतील. ओके. या पद्धतीनेच लास्ट इयरला आपण हे गाईडन्स करत आहोत. या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स विद्यार्थी देत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट हे होत आहेत. ओके. सो या पद्धतीने पुढे सुद्धा तुम्हाला गाईडन्स करणार आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व गोष्टी तुमच्या या चॅनल थ्रू क्लिअर होतील. ओके. या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत, त्याचं सुद्धा तुम्हाला गाईडन्स केलेलं आहे. ओके. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तुम्हाला कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. ओके. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हाईप सुद्धा करा व्हिडिओला, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न नक्की करा. थँक यू सो मच.